नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पुन्हा एकदा अमेरिकन निवडणुकीकडे वळते आहे, कारण एक महत्वाची घटना घडली आहे. 12 ऑक्टोबर रोजी बराक ओबामा हे कमला हॅरिस यांच्या प्रचारासाठी पाण्यात उतरले आणि त्यांनी जी एक बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये त्यांनी खास करून ब्लॅक वोटर्स फॉर हॅरिस असं ह्या इव्हेंटचं नाव होतं, कार्यक्रमाचं नाव होतं आणि त्याच्यामध्ये खास करून बराक ओबामा यांना पाचारण करण्यात आलेलं होतं. बराक ओबामा हे स्वतः कृष्णवर्णीय आहेत आणि त्यांचा कृष्णवर्णीय मतदारांवरती खूप मोठा प्रभाव आहे. ही वस्तुस्थिती आहे. 2 वेळेला अध्यक्षपद जिंकलेले बराक ओबामा हे स्वतःच्याच कम्युनिटीमध्ये लोकप्रिय असणार ह्याच्यामध्ये काही वाद नाही. तेव्हा त्यांना कमला हॅरिस यांनी या कार्यक्रमासाठी बोलावलं ही सुद्धा एक ओघाने येणारी गोष्ट आहे असं मी मानते. पण ही जी घटना घडली 10 ऑक्टोबर रोजी घडली आणि त्या 10 ऑक्टोबरच्या बैठकीमध्ये म्हणा किंवा कार्यक्रमामध्ये ओबामांनी जे भाषण केलं त्या भाषणामुळे माझं लक्ष जे आहे ते पूर्णपणे त्यांच्या वक्तव्याकडे गेलं. एक साधारणपणे निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेला प्रचार मोहिमा चालतात त्यावेळेला एक प्रकारचा आवेश असतो, थोडासा चढ्या अशा पद्धतीने उमेदवारांचे जे गुण आहेत ते लोकांना सांगितले जातात आणि तुम्ही त्यांना का मत दिलं पाहिजे ह्याच्यावरती मल्लीनाथी होत असते. जेणेकरून ही एक थोडीशी जाहिरातबाजी आहे असं आपण समजू शकतो आणि आपल्याला जो आवश्यक आहे तो माल ग्राहकाच्या गळ्यात मारायचा तर त्याच्यासाठी जे काही एखादा व्यापारी दुकानदार करत असतो तेच सगळं हे राजकीय जे पुढारी असतात ते वेगळ्या पद्धतीने आणि अतिशय सटल अशा पातळीवरून करत असतात. ही अगदी सरळ भिडणारी गोष्ट आहे. तेव्हा ओबामांनी सुद्धा कमला हॅरिस यांचं गुणगान गायलं. आपल्याच पक्षाच्या त्या उमेदवार आहेत. स्वतः बराक ओबामा डेमोक्रॅट पक्षाकडून 2 वेळा राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्या पक्षाला आता अंतिमरित्या विजय मिळावा म्हणून त्यांनी प्रचारामध्ये उडी घ्यावी ही सुद्धा अगदी सरळ गोष्ट आहे. ते बायडेन यांच्याही प्रचारासाठी उतरलेले होते 2020च्या निवडणुकीच्या दरम्यान. त्यामुळे हे काही वेगळं आहे असं नाहीये. पण यावेळी त्यांनी जे भाषण केलं, ते भाषण मात्र चमकावून गेलं मला. त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट जी सांगितली ती अशी सांगितली, की सेंटर फॉर पब्लिक अफेअर्स रिसर्च नावाची एक संस्था आहे आणि त्यांनी असोसिएटेड प्रेस आणि एनओआरसी ह्या 2 संस्थांच्या वतीने जो एक रिसर्च केला आणि सगळा माहिती जमा केली, तपशील जमा केले. त्याच्यामध्ये त्यांना असं आढळून आलं, की 10 पैकी 7 कृष्णवर्णीय पुरुष हे आजच्या घडीला कमला हॅरिस यांच्या सोबत आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना काही ही एक त्यांच्यासाठी मी म्हणेन की उत्साह वाढवणारी घटना खरं म्हणजे आता असायला पाहिजे होती. दुसरा निष्कर्ष त्यांनी असा काढला, की जितके पुरुष कमला हॅरिसच्या सोबत आहेत कृष्णवर्णीय, तशाच कृष्णवर्णीय स्त्रिया सुद्धा कमी अधिक प्रमाणात पण साधारणपणे तेच पर्सेंटेज म्हणजे 10 पैकी 7 स्त्रिया सुद्धा कमला हॅरिस यांच्या सोबत आहेत. आता ही गोष्ट असेल तर मी म्हटलं त्याप्रमाणे त्यांना आनंद व्हायला पाहिजे होता. परंतु त्यांना आनंद झालेला दिसत नाहीये. याचं कारण असं, की 10 पैकी 7 जण कमला हॅरिस बरोबर आहेत. याचा अर्थ 3 जण नाहीयेत याचं दुःख आहे. आणि हे 3 जण नाहीयेत ह्याचा अर्थ ते ट्रम्प सोबत गेलेले आहेत. हे सुद्धा हाच डेटा त्यांच्यापर्यंत हे सत्य जे आहे ते पोहोचवत होता. आता 10 पैकी 7 जण आले म्हणून त्यांचं समाधान झालेलं नाही. कारण त्यांना कळतं आहे, की यावेळेला जर का कृष्णवर्णीय मतं जी आहेत ती कमला हॅरिस पासून दूर गेली. 30% म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. 2% 3% 5% इथपर्यंत आपण समजू शकतो. पण 30% पर्यंत जर का ट्रम्प त्या मतपेटीपर्यंत पोहोचले असतील, तर ते खूप मोठं भगदाड पडलेलं आहे ह्याच्याबाबत काही शंका नाहीये. गंमत अशी आहे, की मी या
मतपेटीबाबत एशा पृथ्वीमधून अनेक वेळेला ह्याच्यावर भाष्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जी कारणं दिली होती ती 2 महत्वाची कारणं होती. पहिलं कारण होतं ते असं होतं, की कृष्णवर्णीय प्रजेसाठी त्यांची जी आर्थिक अवस्था आहे, परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची गरज आहे. त्यांच्या शिक्षणासाठी काही विशेष तरतुदी करण्याची गरज आहे. अमेरिकेच्या एकंदरीत पार्श्वभूमीवरती तिथे त्याला अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणतात. म्हणजे आरक्षण आपल्यासारखं नसतं. पण कंपन्यांना उत्तेजन मिळावं, जे पददलित किंवा समाजामध्ये उपेक्षित राहिलेले घटक आहेत, त्यांना तुम्ही नोकरी द्या. तुम्ही नोकरी दिलीत तर त्यांच्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या सूट, आकर्षक सूट ही जाहीर करत असतं. तेव्हा अशा ह्याची सूट मिळवायची म्हणून सुद्धा काही कंपन्या आयकरातली सूट असेल किंवा अन्य गोष्टी असतील. अशा प्रकारे हे जर का त्यांना तो कॅन्डिडेट जो आहे, उमेदवार जो आहे, तो योग्य आहे वाटलं, तर ते त्या प्रवर्गामधून आपल्या नोकरीमध्ये असे कॅन्डिडेट घेत असतात. ह्याला अफर्मेटिव्ह ॲक्शन असं अमेरिकेमध्ये नाव दिलेलं आहे. ते आरक्षणासारखी ही गोष्ट नाहीये, थोडीशी वेगळी आहे. परंतु ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी अमेरिकन सरकारला काही आर्थिक तरतूद करावी लागते. गेल्या काही वर्षामध्ये मला वाटतं 20 ची जी निवडणूक झाली त्यावेळेला ब्लॅक लाईव्हज मॅटर नावाची एक खूप मोठी मोहीम चालवली गेली. ह्याचं कारण असं, की एका कृष्णवर्णीय आंदोलकाला एका गौरवर्णीय पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला दडपून ठेवायचा म्हणून त्यांनी धरून ठेवलं आणि त्याच्यामध्ये त्याचा श्वास घुसमटला आणि त्याला मरण आलं. ह्या घटनेचा एवढा प्रचंड परिणाम झाला, की कृष्णवर्णीय जनता रस्त्यावर आली, आंदोलन करत होती आणि त्याचा फटका ट्रम्प यांना बसलेला होता. हे सगळं अशासाठी सांगायचं होतं, की तिथली कृष्णवर्णीय जनता जी आहे, ती अतिशय संवेदनशील अशी जनता आहे. परंतु यावेळी गेल्या 4 वर्षांच्या बायडेनच्या कारकिर्दीमध्ये या प्रजेला वारंवार धक्के बसतील असे निर्णय बायडेन सरकारकडून घेतले गेले आणि त्यातला सर्वात मोठा निर्णय जो होता तो दक्षिणेकडच्या सीमा उघडायच्या आणि बेसुमार अगणित निर्वासितांना देशामध्ये येऊ द्यायचं. आता एक लक्षात घ्या तुम्ही ह्याचे परिणाम काय होत असतात. ज्या वेळेला अशा प्रकारे तुम्ही बेसुमार प्रजा ही आतपर्यंत बोलावता, तेव्हा काय होतं? एक असतं, की अमेरिकेमध्ये जो तुमचा रोजंदारीचा जो एक रेट ठरलेला असतो, दर ठरलेला असतो, की तुम्ही 8 तास काम केलं तर तुम्हाला इतका पगार मिळाला पाहिजे रोजच्या दिवशी. तर ह्या दराने काम करणारे बहुतांशी कृष्णवर्णीय लोकच असतात, कारण त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे ते अशा पद्धतीची कामं करताना आपल्याला समाजामध्ये तिथे दिसतात. आता जर का एखादा तुम्ही असा मायग्रंट वर्कर आणलात, म्हणजे ज्यांनी कुठलीही कागदपत्र न घेता अशा प्रकारे जर का तुम्ही लोकांना आत घुसू दिलं, तर तो माणूस जो आहे तो सरकारने ठरवलेल्या दरापेक्षा सुद्धा कमी दरामध्ये काम करायला तयार होतो. कारण त्याला तिथे पोहोचल्यानंतर काही ना काहीतरी आपली उपजीविका चालू व्हावी म्हणून त्याला रस असतो त्याच्यामध्ये. अर्थातच ही माणसं आल्यानंतर ज्या नोकऱ्या त्याची संधी ही कृष्णवर्णीयांना मिळायला पाहिजे होती, ती संधी त्यांची एक प्रकारे हिरावून घेतली गेलेली आहे. किंबहुना अशा पद्धतीच्या ज्या नोकऱ्या आहेत, त्याच्यामध्ये खरं म्हणजे दर वाढ करून मिळायला हवी होती, परंतु त्याचं कोणी आज नाव सुद्धा घेताना दिसत नाहीये. ज्या पद्धतीमध्ये अमेरिकेमध्ये दरवाढ झालेली आहे, त्या पद्धतीत तुम्ही विचार करा, की त्या प्रजेवरती जी रोजच्या रोज काम करते आणि रोजची रोजंदारीवरती पैसा मिळवते आणि निर्वाह करते, त्यांना किती प्रकारच्या अडचणी भोगाव्या लागत असतील, ह्याची आपल्याला कल्पना येऊ शकते. तेव्हा एक प्रकारे ब्लॅक जी कृष्णवर्णीय जनता आहे, त्यांच्यावरती आलेलं हे आर्थिक संकट आहे आणि ते त्या निर्वासितांना आत घेण्यामधून तयार झालेलं आहे, हे दिसून येतं आपल्याला. दुसरी गोष्ट अशी झालेली आहे, की जो पैसा खरं म्हणजे अमेरिकन सरकारनी कृष्णवर्णीय जनतेच्या कल्याणासाठी राखून ठेवायला पाहिजे,
तो पैसा आजच्या घडीला निर्वासित जे येतायत, स्थलांतरित येत आहेत, त्यांच्या कल्याणासाठी खर्च होताना दिसतो आहे. तेव्हा ह्या कृष्णवर्णीय जनतेच्या ज्या आकांक्षा होत्या, अपेक्षा होत्या, त्याला पाणी पुसलं गेलेलं आहे. त्यांच्या तोंडाला पानं पुसली गेलेली आहेत. त्यांच्यासाठी म्हणून जो पैसा खर्च व्हायचा, तो पैसा आज दुसऱ्या कोणासाठी खर्च होताना दिसतोय आणि त्यांच्या कल्याणाच्या मात्र कुठल्याही नव्या योजना या सरकारकडून ना घोषित झाल्या, ना कार्यवाहीमध्ये आल्या. त्यामुळे अशा प्रकारे ही जनता जी आहे, ती अस्वस्थ आहे, कुठेतरी खळबळ आहे, खदखदतो आहे असंतोष मनामध्ये आणि त्याचं जे रूप आहे ते तुम्हाला हा जो सर्व्हे घेतला या गटाने त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतं की 10 मधले 7 कृष्णवर्णीय पुरुष किंवा स्त्री हे कमला हॅरिस सोबत असले तरी तिघे जण नाहीत. याचा अर्थ असा की कृष्णवर्णीय मतपेटीमध्ये खूप मोठं भगदाड पडलेलं आहे. आता उर्वरित हे जे 3 कृष्णवर्णीय पुरुष किंवा स्त्री आपण म्हणतो, ते सगळे एकमेव ट्रम्पना मत देणार नाहीत. परंतु त्यांनी मतदान करायचं तरी टाळलं, तरी सुद्धा हॅरिस यांना मिळणारी जी मतं आहेत, ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात. हे अटळ सत्य जे आहे ते आता डेमोक्रॅट्सच्या घशाच्या खाली उतरत नाहीये. मी तिसरा एक मुद्दा जो सांगितलेला होता तुम्हाला, तो होता मोदींचा कृष्णवर्णीय मतपेटीवरचा प्रभाव आणि त्याच्या मागे मोदींनी ग्लोबल साऊथ साठी जे प्रयत्न चालवलेले आहेत त्याचा खूप मोठा हिस्सा आहे. ज्या प्रकारे आफ्रिकन देशामध्ये तिथल्या स्थानिक जनतेला लुटून पाश्चात्य म्हणजे युरोपियन जनतेनी आपली तुंबडी भरून घेतली आणि ह्या लोकांच्या हाती कवड्या सुद्धा येऊ दिल्या नाहीत. त्याबद्दलचा जो असंतोष आहे त्याला तोंड फोडलं, वाचा फोडली असेल तर ती नरेंद्र मोदींनी आज ग्लोबल साऊथ साठी खंबीरपणे उभे राहिलेले मोदी जे आहेत त्यांच्या मागे आफ्रिकेतली जनता खूप मोठ्या आशेने बघते आहे आणि अमेरिकेमध्ये स्थिरावलेली ही कृष्णवर्णीय जनता जी आहे त्यांना त्यांच्यापर्यंत ह्या बातम्या पोचत नाहीत असं नसतं आणि म्हणून मोदींचा जो प्रभाव आहे या निवडणुकीवरचा तो केवळ भारतीय जनपेटीवरचा नाही मतपेटीवरचा नाही तर तो कृष्णवर्णीय मतपेटीला कुठे ना कुठे स्पर्श करेल असाही मुद्दा मी मांडलेला होता. ही सगळी पार्श्वभूमी सांगितल्यानंतर ओबामा काय म्हणाले हे अतिशय फार मोठी गमतीशीर गोष्ट ठरते. त्यांनी या आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं की मला धक्का बसलेला आहे की कृष्णवर्णीय पुरुष जे आहेत ते अशा पद्धतीने विचार करतील असं मला कधी वाटलं नव्हतं. त्यांना कुठूनही एक स्त्री आपली अध्यक्ष होणार आहे ह्याची कुठे ना कुठेतरी मनामध्ये डाच आहे आणि हे मला बिलकुल पटत नाही. हे असं होता कामा नये. कृष्णवर्णीय जनतेने एक कृष्णवर्णीय महिला आपली अध्यक्ष होणार आहे त्याच्यासाठी आनंद व्यक्त केला पाहिजे. त्याच्यासाठी तिला मत दिलं पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही. ही गोष्ट मला डागण्या देत आहे माझ्या मनाला. हे जेव्हा बराक ओबामा म्हणाले, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की प्रचारासाठी म्हणून पाण्यात उतरलेले बराक ओबामा यांना हे सत्य जे आहे ते ढळढळीत डोळ्यासमोर दिसतंय. आजच्या घडीला हा सर्व्हे जो आहे तो 10तल्या 7 पुरुषांपर्यंत थांबलेला आहे. परंतु प्रत्यक्ष मतदानापर्यंत ही टक्केवारी जर का आणखी घसरली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते हे ओबामांना कळतं आणि म्हणून त्यांनी ह्या गोष्टीचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केलेला दिसतो आहे. तेव्हा त्यांनी तुमच्या मनामध्ये असलेला जो पुरुषी अहंकार आहे तो अहंकार बाजूला ठेवा आणि तुम्ही कमला हॅरिस यांच्या सोबत राहा ही गोष्ट सांगितलेली आहे. परंतु मी सांगितलं त्याप्रमाणे कृष्णवर्णीय जी प्रजा आहे ते कशासाठी त्यांच्या मनामध्ये असंतोष आहे हे दिसून येतं. आता ह्या सगळ्यांपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वेगळंच युक्तिवाद केलेला आहे आणि तो सुद्धा मला अतिशय मनाला स्पर्श करून गेलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात की आज कृष्णवर्णीय जनता जी आहे ती आपलं प्रतिबिंब माझ्यामध्ये बघते आहे. लक्षात घ्या तुम्ही ट्रम्प काय सांगता आहेत ते
कृष्णवर्णीय जनतेला आपलं प्रतिबिंब माझ्यामध्ये दिसतं आहे, कारण पोलीस अधिकारी त्यांचा कुठलाही गुन्हा नसताना, कुठलाही अपराध नसताना त्यांना ज्या प्रकारे छळत असतात आणि अन्यायकारक वागणूक देत असतात, तशी वागणूक आज तेच पोलीस मला देताना दिसत आहेत. मी कुठलाही गुन्हा केला नाही, मी कुठलाही अपराध केला नाही, परंतु माझी जी छळणूक चाललेली आहे, त्या छळणुकीमुळे मी त्यांना त्यांच्यातलाच एक वाटत आहे. हे जे युक्तिवाद ट्रम्प सांगतायत तो अत्यंत महत्वाचा युक्तिवाद आहे. तेव्हा जसं आपण छळले गेलो, आपण गढले गेलो आणि हे सगळं कोणी केलं तर ते बायडेन प्रशासनाने केलं आणि हेच प्रशासन आज ट्रम्पच्या मागे लागलेलं आहे. त्यांच्यावरती अनंत केसेस टाकून ठेवलेल्या आहेत. त्यांना एखाद्या कोर्टाकडून तुरुंगवास होऊ शकतो का ह्याची चाचपणी चालू होती आणि कदाचित पुढच्या 10-12 दिवसामध्ये ते कदाचित घडवून सुद्धा आणू शकतील. सांगता येत नाही कुठलंही आपण ठामपणे याच्याबद्दल विचार देऊ शकत नाही. तेव्हा ही सगळी जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये कृष्णवर्णीय जनतेला मी त्यांच्यामधला एक वाटतो आहे, ही सहानुभूती जी आहे कृष्णवर्णीय जनतेची, ती आज माझ्या सोबत आहे, असं ट्रम्प म्हणतायत. आणि ट्रम्प यांनी जर का असं विधान केलं असेल, प्रचारादरम्यान केलं असेल, तर ते केवळ जाहिरातबाजी म्हणून केलेलं नाही. त्याला कुठे ना कुठेतरी आधार असणार. त्या आधाराविषयी ट्रम्प बोललेले नाहीयेत, परंतु असा आधार जो असतो, तो नेहमीप्रमाणे ओपिनियन पोल मधून ह्या लोकांपर्यंत पोहोचत असतो. तेव्हा संपूर्णपणे निराधार असं स्टेटमेंट ट्रम्प सुद्धा करणार नाहीत आणि त्याचंच प्रतिबिंब तुम्हाला बराक ओबामा बोलतायत त्याच्यात दिसतं. तेव्हा हे सगळं जे आहे, कदाचित मी काही महिन्यांपूर्वी पासून हे मुद्दे मांडते आहे, त्यावेळेला लोकांना ते अतिरंजित वाटले असतील. परंतु आज जमिनीवरती हे मुद्दे जे आहेत, ते प्रभावी ठरताना दिसतायत. त्याच्यानंतर तरी तुम्हाला माझं जे एनालिसिस आहे, ते तुम्हाला योग्य आहे असं पटेल, याची मला खात्री वाटते मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा. कारण तुम्ही लाईक केलात तर तो व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचतो. चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं जे सहकार्य आहे ते माझ्यासोबत कायम असंच राहू द्या. नमस्कार.